पंतप्रधान नरेंद्र मोदींची गोंदियामध्ये जाहीर सभा पार पडली। विदर्भातील ही त्यांची दुसरी सभा असून पहिल्या सभेपेक्षा या सभेला जास्त गर्दी असल्याचं पाहायला मिळालं। या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते। मोदींमुळे देशाची शान वाढल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर भारताकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढतील मोदी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदींनी गोंदियातील सभेत पुन्हा एकदा मराठीमधून भाषणाची सुरुवात केली। तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी गोंदियात आलोय असं मोदी यावेळी म्हणाले। आमच्यासाठी पक्षापेक्षा देश महत्त्वाचा असून काँग्रेस देशाला अस्थिर करण्याचं षडयंत्र रचण्याचा आरोप मोदींनी केलेला आहे। काँग्रेस देशाला कन्फ्यूज करते असा आरोप देखील मोदींनी यावेळी केलाय। उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असून भाजपनं मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मनोज कोटक हे मुंबई महापालिकेचे गटनेते आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। पडळकर यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अहमदनगरला वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। साताऱ्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अर्जासह जोडलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये 5 वर्षात 1,20,00,000ची घट झाल्याचं नमूद केलंय। हिंदुस्थान निरामन दलाचे महंत बाबा महंत महाराज यांनी जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क 3 पोती चिल्लर आणली होती। चंद्रकांत दादा पाटील यांच्या भाषणामधील चुकांनी चांगलाच कहर केलाय। चंद्रकांत दादांनी 1922 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील असं सांगत पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले। सध्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर आहेत। दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे न भेटताच निघाल्यामुळे आदिवासी महिलांनी नाराजी व्यक्त केली। मात्र ही माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी गाडीतून उतरून महिलांची भेटही घेतली। पालघरमध्ये उद्धव ठाकरेंनी मच्छीमारांशी चर्चा केली आहे। यावेळी त्यांनी नाणारप्रमाणे मच्छीमारांचा प्रश्न देखील मार्गी लावणार असं आश्वासन दिलेलं आहे। अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखेंचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय। श्रद्धांजली वाहण्यासाठी सुजय विखे गेले असता त्यांनी पार्थिवाला हार घालतानाचा पोज दिल्याचा फोटो व्हायरल झालेला आहे। दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांनी एक वादग्रस्त विधान केलंय। पोल्युशन या जैनांच्या सणावेळी पारुषणाच्या जैनांच्या सणाच्या वेळी शिवसेनेनं घेतलेली भूमिका विसरू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। स्मृती इराणी यांच्यावरील आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जयदीप कवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलाय। स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जयदीप कवाडी यांचा नागपूरमधील भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे। रावसाहेब दानवे यांनी वंचित बहुजन आघाडीचा इतका धसका घेतला की त्यांना फॉर्म भरायला मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं असा खोचक टोला शरद वानखेडे यांनी लगावलेला आहे। औरंगाबाद काँग्रेसच्या लोकसभा जागेचा तिढा अखेर मिटलाय। आमदार सुभाष झांबड यांनी अखेर एबी फॉर्म भरलेला आहे। आता झांबड यांना लागलेलं अब्दुल सत्तार यांचं ग्रहण सुटलेलं पाहायला मिळतं। पुण्यामध्ये आघाडीच्या सभेत अजित पवारांनी मोदींच्या वर्ध्यातील सभेचा समाचार घेतला। त्याचबरोबर पवार कुटुंबाने राष्ट्रवादीची काळजी घेण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं। ही माझी शेवटची निवडणूक असून या निवडणुकीमध्ये शरद पवारांची साथ हवी असल्याची भावनिक साथ सुशीलकुमार शिंदेंनी घातली आहे। सोलापुरातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यामध्ये ही साथ त्यांनी घातली आहे। प्रचाराचा धडाका लावलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी बोरिवलीतील साईबाबा नगरमधील मुलांची भेट घेत संवाद साधला। यावेळी मुलांनी गाण्यासाठी फरमाईश केल्यामुळे उर्मिला यांनी लकडी की काठी हे जे गाणं आहे ते सुद्धा गायलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील महामार्गावर केलेल्या नाकाबंदी दरम्यान 7 लाखांची रोकड पकडली आहे। टीव्ही9च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचं टीव्ही9नं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। या प्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 8 दिवस आधी टीव्ही9 समूहाचा मोठा खुलासा। निवडणूक आयोगाच्या नाकाखाली खासदारांचा काळ्या पैशांचा धंदा सुरू असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलंय। सगळ्यात आधी बिहारच्या मधेपुरा सहरसाचे खासदार जे आहेत टीव्ही9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडले। पप्पू यादव यांनी 8 कोटी मागितल्याचं टीव्ही9च्या स्टिंगमध्ये कैद झालंय। इमानदारीचा टेंभा मिरवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे साधू सिंग हे देखील टीव्ही9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेत। या स्टिंग ऑपरेशनमध्ये 3.5 कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली आहे। टीव्ही9 भारतवर्षाला धमाकेदार सुरुवात केली असून त्यांनी लोकांसमोर सत्य आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसचा पत्रकार परिषद घेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पेमा खांडूंच्या वाहन ताफ्यातील कारमधून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे।
पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी काळा पैसा जमवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं पत्रकार परिषदेतून केलाय। भाजपकडून नोट घेऊन वोट मागण्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणत ढोंगी पत्र बोललं पाहिजे अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली आहे। काँग्रेसचं घोषणापत्र त्यांच्यासारखंच बेईमान आणि ढोंगी असल्याचं त्यांनी म्हटलं। नमो टीव्ही बाबत निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। याबाबत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे निवडणूक आयोगानं विचारणा केली। नमो टीव्हीवरून भाजपचा आणि मोदींचा प्रचार चालू असतो, त्यामुळे काँग्रेस आणि आपनं आक्षेप घेतला होता। ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये स्फोटकांचा साठा आढळून आलेला आहे, त्यामुळे खळबळ माजली। राजाराम अभंग असं स्फोटक सापडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। इचलकरंजीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं परदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय। या दारूची किंमत सुमारे 9.25 लाख रुपये इतकी आहे। उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारू साठ्याच्या तब्बल 22 रबरी ट्यूब जप्त केल्यात। या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे। इचलकरंजी जवळील कोरोची इथे विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू आदीचा 8,58,606 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये तब्बल 1.5 कोटी रुपया किमतीचे 2 मांडूळ साप जे आहेत ते बाळगणाऱ्यांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे येथील एका घरात 2 गोणींमध्ये हे दुर्मिळ साप सापडले आहेत। उल्हासनगरमध्ये मोबाईलचं दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील बोपखेल परिसरामध्ये वळून धडक मारल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। आनंदराव थोरात असं त्यांचं नाव आहे। पालघरमधील बिडको औद्योगिक क्षेत्रामध्ये एका कंपनीमध्ये माल घेऊन आलेल्या ट्रकला विजेचा धक्का लागला। या घटनेमध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। मुंबईहून नाशिककडे येत असलेल्या टँकरला कसारा घाटामध्ये आग लागल्याची घटना घडली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।